मार्च महिला दिनानिमित्त आज आपण नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे। हा संध्या फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाला नुकतीच शिंदे साहेबांनी राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे ह्या आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं मोठी झालेली आहेत असे नवरत्न आपण पुरस्कार ठेवलेले होते। आणि बाकीचे नांदेड उत्तर मतदारसंघामधील जे शेतकरी असतील, किसान असतील, देशावर जाणारे बॉर्डर असतील आणि प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळे असतील ह्या पण लोकांचे आपण पुरस्कार ठेवले होते। कारण संध्या फाउंडेशन हे देशापासून जे शेतात काम करणाऱ्या लोकांपर्यंत विचार करतो, प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांचा विचार करून आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवला होता। आणि आवर्जून मला एवढं सांगायचं आहे की या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या सुप्रसिद्ध आपल्या हे कीर्तनकार रुपालीताई सवनेसुद्धा आल्या होत्या। जे पुरस्कार आपण या महिलांना दिले तर सर्व क्षेत्रातील वेगवेगळ्या महिला आल्या होत्या आणि पुरस्कारसुद्धा महिलांच्या हातानेच दिला। कारण नारी शक्तीचा सन्मान होता आणि ह्या सन्मानाबाबतीत आपल्या नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर होते, सर्व पदाधिकारी होते, सर्व कार्यकर्ते होते, या भागातील सर्व महिला होत्या आणि संध्या फाउंडेशन हा कार्यक्रम आयोजित केले। त्या सर्व फाउंडेशनची टीम, शिवालयची टीम, शिवालय अर्बनची टीम, शिवसृष्टीची टीम हे सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आवर्जून खूप सुंदर घेतला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नारी सन्मान खूप चांगल्या प्रकारे दिला। कारण ह्या सर्व कार्यक्रमाला एकूण जे श्रेय जातं ते फक्त आमदार साहेबांना जातो की कारण त्यांनी नारी शक्तीचा घरातूनच सुरुवात केलेली आहे की नारी शक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काम करण्याची संधी दिली। म्हणून आज नांदेड उत्तर भागातील प्रत्येक जनतेची काळजी घेण्यासाठी प्रत्येक घरातून सर्वसामान्य स्त्रिया येऊन सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि इथंच थांबते।